नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवून देणारा, अतिशय महागडा आणि अतिशय सुंदर दिसणारा आणि ज्याला जगभरामध्ये सगळ्यात किंमत मिळते असा जपानी झेन आंबा याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। आणि मग हा जपानचा जो आंबा आहे याचा इतिहास काय आहे, जपानी झेन आंब्याला इतकं महत्त्व का आलं, निसर्गाशी आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टींशी जपानी लोक त्याला कसं महत्त्व देतात। कधीकधी या आंब्याला लाखो रुपयाचा भाव मिळाल्यामुळं हा आंबा नेहमी चर्चेत राहतो। जगभरामध्ये या आंब्याची लागवड कुठे होते, भारतामध्ये कुठे होते आणि आपल्याकडे या जपानी आंब्याची लागवड आपल्याला करता येऊ शकते का, असा हा जास्तीत जास्त उत्पन्न देणारा जपानी झेन आंबा, त्याच्या लागवडीबद्दल, त्याच्या मार्केटिंगबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल आणि त्याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जपानी लोकांसाठी हे एक फळ नसून ते आध्यात्मिक प्रतीक आहे। त्याला जपानी झेन आंबा किंवा मियाझाकी मँगो असंही म्हणतात। त्याची किंमत ऐकून लोक आश्चर्यचकित होतात। लाखो रुपये किमतीचा हा आंबा कसा झाला, त्याला इतकं महत्त्व कसं आलं। झेन आंब्याचा इतिहास बघितला तर जपानमधील मियाझाकी हा एक प्रदेश आहे आणि येथूनच या आंब्याचा जन्म झाला। 1970च्या दशकात जपानच्या काही शेतकऱ्यांनी थायलंडवरून या आंब्याचं वाण आणलं आणि त्यांनी या आंब्याचं रूप बदलून टाकलं। झेन म्हणजे निसर्गाशी एकात्म होणं, यावरून आंब्याला झेन असं नाव पडलं। जपानचे स्थानिक लोक याला सूर्याची अंडी म्हणतात, कारण हा आंबा पिकल्यानंतर सूर्याप्रमाणे चमकदार दिसतो। जपानी झेन आंबा हा साध्या पद्धतीने उगवला जात नाही। जपानी लोक ग्रीन हाऊसमध्ये उत्पादन घेतात। आंब्याभोवती नेट बॅग बांधली जाते, त्यामुळे आंबा खाली पडत नाही। जपानी झेन आंब्याला 30 ते 35 डिग्री तापमान मानवतं, त्यामुळे आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात या आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं। भारतामध्ये काही शेतकऱ्यांनी जपानी झेन आंब्याची शेती सुरू केली आहे। मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र यासारख्या राज्यातही आता जपानी झेनची लागवड सुरू आहे। काही शेतकरी त्याचं उत्पादन घेत आहेत। मध्य प्रदेशामधील एका शेतकऱ्याने मियाझाकी मँगो म्हणजे जपानी झेन आंब्याची लागवड करून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे। भारतीय हवामान झेन आंब्यासाठी योग्य असलं तरी ग्रीन हाऊसमध्ये चांगले उत्पादन घेता येतं। या आंब्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असल्यामुळं भाव चांगला मिळतो, त्यामुळे खर्च जरी जास्त झाला तरी ही शेती परवडते। ग्रीन हाऊस शेतीमधून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतात। या आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणावर आढळतात, त्यामुळे त्वचेचे विकार आणि डोळ्याच्या आजारासाठी जपानी झेन आंबा अतिशय उपयुक्त आहे। आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या या आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असून त्याचा स्वाद रुचकर आहे। अतिशय आरोग्यदायी आणि अमृत फळ म्हणून जपानी झेनकडे बघितलं जातं। जपानमध्ये या आंब्याला लाखोंचा भाव मिळतो आणि जपानी लोक श्रद्धेने या झाडाची पूजा करतात। झेन आंब्याला ते ध्यान आणि निसर्ग प्रेमाचं फलित मानतात। जपानी झेन आंब्याची 3x12, 4x12 अशी लागवड फायदेशीर ठरते। एका एकरमध्ये 1210 झाडं बसतात। ही घन पद्धतीने लागवड आहे। दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून चांगले उत्पादन मिळतं। साधारणतः एकरी 12 ते 15 लाखांचे उत्पन्न मिळू शकतं। ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांना लागवडीपासून तर पूर्ण फळ काढणेपर्यंत मार्गदर्शन दिलं जातं। व्हिडिओच्या शेवटी आणि कमेंटमध्ये मोबाईल नंबर दिला आहे, त्यावर संपर्क करावा। तर मंडळी, पारंपरिक शेती करणारे जे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे किंवा ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी जपानी झेन आंब्याची लागवड करून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवता येतं। तर मंडळी,